थँक्यू सो मच. सकाळचं हे दमट वातावरण आणि या दमट वातावरणामध्ये खरं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय अचूक असतो आणि तिथे मात्र पहिल्याच बॉलवरती एबीनं मात्र विकेट मिळवली गेले आणि त्याला चांगली साथ लाभली ती म्हणजे काऊ कॉर्नरला अनुज ढोबरी होते. चांगला झेल टिपला गेला. पहिल्या बॉलवरती अगदी सीमा पलीकडे धाडण्याचा प्रयत्न राहिला परंतु मिसटायमिंग होता आणि तिथे मात्र विकेटचे पतन झालं. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती बोरकर टीम कडनं आलाय सोमनाथ ठाकूर. सामना 5 षटकांचा आहे. पहा कालचा दिवस होता पहिल्या मॅच मध्ये तिथेही अगदी 25 धावा बनल्या होत्या. कुंभारली विरुद्ध खारघर असा सामना होता. तिथे मात्र खारघर टीमला 25 धावेवरती 5 षटकामध्ये रोखलं होतं. आजच्या या दिवसामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये काय घडलं जाईल, खेळपट्टी कशा पद्धतीने इथे मात्र आपला रंग दाखवेल त्यासाठी तयार आहे गोलंदाज अजय भंडारी. पुढचा बॉल दांडी गुल. त्रिपला चित केलं फलंदाजाला यष्ट उधवल्या आणि फलंदाज अगदी तुम्हाला तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळेल तो म्हणजे सोमनाथ. मध्ये गाठून आलेला बोरकर संघ मैदानाच्या आतमध्ये आलेल्या लगेच सामन्याला सुरुवात त्यामुळे थोडासा अगदी अनकम्फर्टेबल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडासा वेळ द्यावा लागेल या खेळपट्टीवरती आणि या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जर का आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल ना तर तुम्हाला सिंगल डबलवरती फोकस करावा लागेल. असं नाही की पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे म्हणजे चौकार षटकारच असायला हवेत. जर विकेटची पडझड चालू आहे त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला अगदी डिफेन्स क्रिकेट खेळणं हे फार गरजेचं आहे. सकाळचं सत्र असल्यामुळे चेंडू तुमच्या बॅटवरती झपकण येणार नाही. अगदी खेळपट्टी दमट त्यामुळे चेंडूला उचली कमी मिळणार. ह्या अनुषंगाने तुम्हाला डिफेन्स करणं फार गरजेचं आहे. सिंगल डबलला जेव्हा प्राधान्य दिलं जाईल जेणेकरून 10 ते 15 धावा 2 षटकामध्ये जरी वसूल झाल्या तर तिसऱ्या चौथ्या 5व्या षटकामध्ये तुम्हाला धावेची गती वाढवता येईल. या अनुषंगाने तुम्हाला इथं प्लॅन बनवावा लागेल. अन्यथा उसाटणे संघाविरुद्ध खेळत असताना सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला हे सर्व कार्य अवघड असणार आहे. परंतु ऑन हॅट्रिकच्या उंबारट्यावरती कालही पहिल्या मॅच मध्ये अगदी प्रेम भोईरनं इथे हॅट्रिक संपन्न केली होती. आजच्या या दिवसामध्ये सुद्धा अजय भंडारी पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या 3 बॉलवरती हॅट्रिक संपन्न करेल का. हॅट्रिकचा बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या टोल एंडला चेंडू गरंगला चालला. इथे मिस फिल्डिंग आणि चेंडू चालला सीमा पलीकडे धन धन करीत पहिला चौकार शिवयुवा चषकाचा. येस इथे तिसऱ्या पंचांची डिमांड केली आहे. गोलंदाजी ऍक्शन वरती इथे इथनच चेक केलं जाईल. येस अजय भंडारीवरती थोडासा आक्षेप घेतला गेलाय. बऱ्याचशा गोलंदाजांना ह्या संकटातनं सामोरं जावं लागतंय. आजकाल ती ट्रेंड सुद्धा निघाली गेले की गोलंदाजाचा स्पीड कमी करण्यासाठी हे ऍक्शन घेतली जाते. तयार आहे फलंदाज. परत एकदा इथे इथे काय घडलंय का निमे ट्विस्ट जरूर घडलंय. काहीतरी चित्र विचित्र घडलं गेलंय. आय थिंक इथे हिट विकेट मिळाली गेली आहे. येस क्लीन बोल्ड आहे. ट्रिपल चित झालाय. क्या बात आहे. अजून एक आदरा मिळतो बोरकर टीमला.
पाहिलं तर युवराज होते, ज्यानं पहिल्या बॉलवरती खेळत असताना हॅट्रिकची जी संधी होती ती अगदी दूर फेकून दिली. चौकार रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. त्यानंतर पुढील बॉलवरती इथे चांगलं कमबॅक अजय भंडाराने त्रिफलाचीत केलंय, परंतु जो आक्षेप घेतला होता त्यासाठी इथे मात्र अगदी टेक्निकल टीमकडे चेकआउट केलं जाईल. अतिशय चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे विकेट आहे. तिसरा हादरा खरं तर बोरखा टीमला इथे लागला गेलाय. पहिलं षटक इथे मात्र मार्गस्थ असताना आतापर्यंत धावपलकावरती 4 लागले गेले आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. सकाळच्या सत्रामध्ये यस अंपायर. ओके, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. अगदी डगआउट मध्ये सुद्धा लक्ष केंद्रित करायचं बोरकार टीम. आपण नवीन फलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. जर विकेटचं पतन झालं तर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं. नवीन फलंदाज रोशन आलेत. रोशनला इथे मात्र थोडंसं सावध पवित्र घ्यावा लागेल, कारण का नाजूक परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण बोरकार टीमला पाहू शकता. 4 धावा आणि 3 गडी बाद झालेत 4 बॉलमध्ये. सुरुवातीचे 4 बॉल अतिशय घातक राहिलेत अजय भंडारीचे. पुढील बॉल फुलटॉस होता, लोअर फुलटॉस, अगदी डिपेक्षा कव्हरला तिघे जितेच आहेत आणि एकच धाव पाहायला मिळेल. खातं उघडलं गेलं मी तर म्हणेल फलंदाज रोशननं. आणि अखेरकार आता नॉन स्ट्रायकर एंडला बराच वेळ ज्याने काढला गेला तो म्हणजे सज्जन आत्ता स्ट्रायकर एंडला आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे एबीचा. अगदी ज्यासाठी त्याला जबाबदारी दिली होती ती अचूकपणे जबाबदारी आतापर्यंत एबीने पार पाडली गेली. 5 बॉल 3 विकेट, अतिशय चांगली दमदार गोलंदाजी राहिली गेली. शेवटचा बॉल आहे सज्जन स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल उडवलाय आणि या षटकाचा शेवट अतिशय बोरकार टीमसाठी गोड राहिला गेलाय. सज्जन जसा स्ट्रायकर एंडला आलाय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खणखणीत षटकार दाखवलाय. चौकार षटकार याच्या जोरावरती बोरकार टीमनं धावा 11 बनवल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगलं षटक राहिलंय, कारण का मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आज गोलंदाज म्हणून तुम्ही विचार करत असता की 10 ते 15 धावा जरी खर्च झाल्या तरी काही हरकत नाही, परंतु विकेट येणं गरजेचं आणि ते 3 विकेट तिथे मिळवल्या गेल्यात. अमर हिराल आता तुम्हाला द्वितीय षटकामध्ये उसटणे टीमकडनं पाहायला मिळतील गोलंदाजीच्या बोल्यावरती. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळेल. सामना असेल जय हनुमान जोवेली विरुद्ध कानोबा कुंडेवाल या 2 संघादरम्यान. जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर जरूर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि कुंडेवाल हा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार नाही, त्याच्या जागेवरती चिंचपाडा संघ खेळणार आहे. तर जोवेली विरुद्ध चिंचपाडा असा हा सामना रंगणार आहे. तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली. पहिला बॉल अगदी गोलंदाज अमरचा पाहिला गेला आपण तर डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला रोशन डाके. स्ट्रायकर एंडला उंच काठी आणि मजबूत शरीर यष्टी असणारा हा रोशन तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. अमर तयार आहे, फास्ट अँड फ्युरियस. सरळ बॉल होता, अगदी या चेंडूला वळण दिलं नव्हतं गोलंदाजानं,
परंतु फलंदाजाच्या मनामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होता की यार डाव्या हाताचा मध्यम गतीचा गोलंदाज आहे, म्हणजे चेंडूला थोडासा कदाचित वळवल की काय, परंतु तसं घडलं नाही. सरळ चेंडू निघून गेला, डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. शॉर्ट अँड पुल करायचे, बॅटची एज लागली गेली, टॉप पे चेंडू चालला लॉंग लेगला, नॉन स्टॉप, मिळेल चौकार. पंधरा लागल्या गेल्यात. जी थोडीशी बिकट परिस्थिती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, विकेटची पडझड, ह्या षटकामध्ये मी म्हणेल अजून जमतेम 7 ते 8 धावा जरी एकवटल्या गेल्या ना तरी बोरखा टीम चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे, परंतु खेळाडू पोहोचेल का, कारण का मिडॉनच्या पलीकडे चेंडू तिथे ट्रॅव्हल झाला, तिथपर्यंत खेळाडू पोहोचू शकला नाहीये. फक्त एकच धाव पाहायला मिळतोय. आणि आता स्ट्रायकर एंडला सज्जन तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यानं षटकारानं आपलं खातं उघडलं गेलंय. अगदी इरादे स्पष्ट केले होते तिथे अजय भंडारीच्या त्या चेंडूवरती की विस्फोटक बाणा मी मात्र वापरणार, त्यात शंका नाही आहे. आणि तिथे षटकार दाखवला. एकूण धावा धावपलकावरती 16 लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना अगदी धनंजय हिलाल तिसऱ्या स्लिपमध्ये तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे सरळ बॅटना झेलची संधी आहे, लॉंग ऑनच्या रिझनला चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन, चौथ्या गड्याची कत्तल इथे होताना पाहायला मिळतोय. रक्षण अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक असताना हे चांगली फिल्डिंग करण्याची त्याची जी कला तुम्हाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आलाय स्वप्नील. धावा धावपलकावरती आत्ता लागलेले आहेत एकूण 16 धावा आणि 4 गडी बाद झालेत. अमर हिलाल गोलंदाजीच्या बोल्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो. एक चौकार काढला, त्याच्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाली, परंतु जसा सज्जन स्ट्रायकर एंडला आलाय थोडासा विचारधारणा त्याच्याकडे वेगळी होती आणि तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय, षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. अमर हिलालचं सांघिक कोट्यात द्वितीय षटक होतं. धावा धावपलकावरती 16 आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरू केल्या, परंतु एका गड्याची कत्तल करण्यात त्यालाही यश आलं. म्हणजे एकूण धावा धावपलकावरती 16 लागल्या गेल्यात आणि 4 गडी बाद आहेत. नवीन गोलंदाज आता गोलंदाजीच्या बोल्यावरती जितेश मडवी. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना एक चौकार त्याच्याकडनं मिसफिल्ड झाली होती आणि ती भरपाई करण्यासाठी आय थिंक इथे मात्र गोलंदाजीला आलाय आणि ती करावी लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहू शकाल की आता रोशन आहेत. इथे थोडासा बॅटच्या स्टिकर वरती चेंडू बाउन्स होता, परफ्यूम डिलिव्हरी साकारण्याचा प्रयत्न होता या बॉलला. उचले अधिक प्रमाणात बॅटच्या स्टिकरच्या एंडला लागला होता, तिथे एकच धाव पाहायला मिळेल.
कधी कधी असा बॉल संदीप सर झपकन चेहऱ्यावरती आदळतो आणि फार मोठी इंजुरी जाणवली जाते, परंतु तसं काही घडलं नाही आहे. कारण का जेवढा स्पीड असतो ना त्याचा स्पीड बॉलचा स्पीड डबल होतो बॅटला लागल्यावरती, आणि कधी कधी खेळाडूंच्या डोळ्यावरती सुद्धा लागला जातो बॉल. पुढचा बॉल तयार आहे गोलंदाज. क्या बात है. यस, इट इज अ वाईट. हा वाईट बॉल आहे. लाईन लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागेल. गती अधिक प्रमाणात होती, लेंथ ही मी तर म्हणेल थोडी चांगलीच होती, परंतु लाईन खराब होती या बॉलला. वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव धावपलकावरती, एकूण 18 धावा धावपलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आहे. इथे बॉल खाली राहिला, अगदी चकवा दिलाय फलंदाजाला या गोलंदाजानं. मागील 2 बॉल ज्या पद्धतीने दाखवले गेलेत अधिक प्रमाणात उसली होती, परंतु त्या तुलनेमध्ये या चेंडूला समच्या लेवलपेक्षा खाली राहिले गेले, म्हणजे अगदी फलंदाजाला कुठलीच इथे संधी दिली नाहीये. डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज स्वप्नील तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज जितेश. पदतालिकेचा उपयोग झालाय खरा, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेतल्यानंतर लगेच तिथे चेंडूची अडवणी झाली, परंतु तत्वर 1 धाव पूर्ण झाली आहे 2 फलंदाजांच्या माध्यमातून, आणि एका धावेच्या जोरावरती 19 धावा धावपलकावरती. 4 गडी बाद 19 धावा धावपलकावरती. थोडीशी नाजूक परिस्थिती जरूर आहे, परंतु संयम ठेवावा लागेल. संयमावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावा लागेल. आक्रमक होणं प्रत्येक बॉलवरती ही खरे तर थोडीशी अधोगतीला जाण्याची निशाणी असते. डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी हलक्या हाताने सरळ दिशेला, इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळलेला ढकललेला चेंडू एकच धाव पाहायला मिळतोय. सिंगल डबलला प्राधान्य द्या. आय थिंक पुढील 2 षटकामध्ये यदा कदाचित तुम्हालाही संधी मिळेल. जर तुम्ही वेळ जास्त घालवला खेळपट्टीवरती, तुम्हालाही अंदाज बांधता येतो की यार आता गोलंदाज कुठल्या लाईन लेंथ मध्ये चेंडू हाताळण्याची इथे ते आखणी करेल, आणि तिथे तुम्हाला प्रति हल्ला करण्याची नामी संधी येते. धावा एकूण धावपलकावरती 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. उडवलाय बॉलला. आता सरळ चेंडू चालला सीमा पलीकडे. जो वेळ आतापर्यंत घालवला या फलंदाजाने त्याचा इथे मात्र फायदा मिळतो. षटकार आलाय. तुम्ही ऐकलं गेलं, थंडीचा मोसम चालू झाला की पदयात्रेची सुरुवात होते, आणि त्या माध्यमातून संगीत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अगदी बाउन्स केलं होतं शेवटच्या बॉलला. डॉट बॉल आला. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर राहिलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावपलकावरती आता इथे लागल्या गेल्या. 4 गडी बाद 26 धावा.
ते चौथे षटक आहे. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोशन. आणि रोशन आणि त्याच्या जोडीला स्वप्नील एक चांगला स्ट्रोक त्याने स्वप्नीलच्या बॅटनं दाखवला गेलाय. उर्फ चिंटा म्हणून ज्याचा परिचय असणारे स्वप्नील, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. अमरचा पहिला बॉल, क्या बात आहे. अगदी ते टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळण देणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. आय थिंक फलंदाज कृष्णा जर का पाहिलं गेलं तर थोडासा आतमध्ये चेंडू येईल या आशेने होता, परंतु चेंडू बाहेरच्या दिशेला वळला गेला. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल. षटकाची चांगली सुरुवात अमर हिलाल, कारण का ज्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात होती तशाच पद्धतीनं इथेही या षटकाला सुरुवात होते. फुलटॉस बॉल, चुकीला माफी नसते आणि एक क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉलवरती तुम्हाला नेहमी पाहायला मिळतोय. अखेरकार या बॉलवरती षटकार रेफर केलं जाईल, हाईट फॅक्टर चेकआउट केलं जाईल. बॅटिंग टीमने इथे मात्र रिव्ह्यूची डिमांड केली गेली. एक रिव्ह्यू डेफिनेटली बोरकार टीमने गमावलाय. 2 रिव्ह्यू आपल्याकडे आहेत, त्याच्यातला दुसऱ्या रिव्ह्यूचा इथं वापर करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे बोरखार टीमचे दोन्ही रिव्ह्यू इथे समाप्त झालेत. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. पुढचा बॉल. इथे मात्र अमर हिलालचा षटकार इथे जरूर आलाय. तदनंतर काय असणार आहे. यस, इथे मात्र बॅटची एज लागली गेली. पंचानं बोट आकाशाकडे दाखवलं गेलंय, म्हणजे फलंदाजाला इथे परतावा लागेल. षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर, कारण का ज्या पद्धतीनं बॅटला चेंडू ब्रश केला टोन एंडला तिथपर्यंत आवाज जरूर आला, परंतु पंचाचा इशारा येतोय की नाही त्यासाठी वाट पाहिली गेली. अखेरकार फलंदाज बाद. अर्धा संघ गारद झालाय. याच दरम्यान शिवयुवाचे आमच्या या मंडळाचे जबरदस्त समर्थक आणि या सिद्धी करोले गावचे आमचे ग्रामस्थ सन्माननीय अनिलजी पाटील आणि त्यांच्या जोडीला मनोहरजी पाटील यांचं इथं शुभ आगमन झालं. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वेदांत 7व्या क्रमांकावरती आलाय. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. अर्धा संघ गारद झाला. धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात 32. चौथा षटक मार्गस्थ. अमर हिलाल तयार आहे. एक षटकार ज्या वेळेस लागला गेला, खरं तर तिथे रोशनच्या बॅटनं आपण पाहिला गेला त्यानंतर असं वाटलं होतं की यार इथे आता आक्रमणाला सुरुवात केली जाईल, कारण का तिसऱ्या षटकातील 5व्या बॉलवरती एक षटकार पाहायला मिळाला. धावांची गती थोडीशा अधिक प्रमाणात वाढण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे विकेट लगेच पुढच्या बॉलवरती मिळाले गेले. परत एकदा मी तर म्हणत फ्रंट सीटवरती बसण्याचं कार्य आता उसाटणे संघ या मॅच मध्ये करताना पाहायला मिळतोय. खोदून काढलाय सरळ बॅटनं व्ही शेपला. 2 खेळाडू आहेत आणि दोघांच्या मधनं चेंडू फरार होतं सीमा पलीकडे. ब्लॅक स्क्रीनला टच होताना 4 धावा. छोटीसी दरार थी और गेंद एग्जैक्टली वहां से फरार हो गई. 4 धावा मिळाल्यात या बॉलवरती 36 धावा धावपटलावर. इथे व्हेरिएशन होतं. चेंडूला खाली ठेवलं, थोडीशी गती कमी राखली गेली या बॉल करिता. डॉट बॉल आलाय. चौकारानंतर अगदी असं म्हणतात ना, शिक्षकाने दिलेला एखादी चपराक आणि त्यानंतर विद्यार्थी लगेच सुधारला जातो. त्यामुळे इथे चांगला फटका बसल्यानंतर अमर थोडासा लाईन लेंथ मध्ये बदल करतो आणि तिथे तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे 36 धावा धावपटलावर. फुलटॉस बॉल आहे. सरळ पॉइंटच्या दिशेला ढकललाय खरं, परंतु डीप पॉइंटला तिथे खेळाडू आहेत. अनिल डोपरीची चांगली रनिंग बिटू विकेट. कव्हरच्या रिझनला होता तिथवरचा दूरवरचा प्रवास. अगदी एवढी मोठी बॉडी लँग्वेज घेऊन हा क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमात चांगली फिटनेस पाहायला मिळतो. परंतु 2 धावा या बॉलवरती मिळायला गेल्यात. एकूण धावा धावपलकावरती 5 गडी बाद 38 धावसंख्या.
षटकांचा खेळ समाप्त झालाय. छोटीशी टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळाली उसाटणे टीमच्या माध्यमातून. कारण का 5वं षटक आहे, इथे 4थ्या गोलंदाजाचा इथे वापर करावा लागेल. त्यासाठी निवड कोणाची, आणि अखेरकार इथे निवड झाली तो म्हणजे उज्ज्वल डोपरी. उज्ज्वल डोपरी आता 5व्या षटकासाठी इथे मात्र त्याचं प्राचारण केलं जाईल. सांघिक कोट्यातील 5वा आहे. धावपलकावरती 38 लागल्या गेल्यात. 5 गडी बाद. बोरकर संघ आता मी बळ चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. इथून जर का 15 ते 20 धावा या षटकामध्ये वसूल केल्या तर एक चांगली परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल आलाय. काय कमालीची सुरुवात आहे. ऑफस्टम दी ऑफ लाईन इथे वापरली गेली. थोडासा चेंडूला बाउन्स दिला. आता चेंडू थोडासा उचली घेण्यासाठी खेळपट्टी मित्र म्हणे तयार झाली आहे. आता सूर्यप्रकाश थोडासा लक्क पडला गेला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिले थोडेसे दमट होते आणि आता टणक होण्याच्या मार्गावरती खेळपट्टी खोदून काढलाय अगदी काऊ कॉर्नरच्या पलीकडे. इट्स अ माइट हिट. 6 धावा. या षटकारानं 40+ हून अधिक धावा झाल्यात, म्हणजे एकूण 44 धावा. आणि अजून चेंडू शिल्लक आहेत 4. या 4 बॉलमध्ये ना इथे अधिक धावा बनवाव्या लागतील. अशाच मोठ्या फटक्यांची दरकार आहे मी तर म्हणे बोरकर टीमला. आणि त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी इथे मात्र फलंदाज तयार आहे, तो म्हणजे स्वप्नील उर्फ चिंट्या. आतापर्यंत 6 चेंडू खेळला गेलाय. त्याच्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य नाहीये. 2 षटकार, बाकी सर्व चेंडू डॉट खेळलाय हा फलंदाज. म्हणजे षटकार चौकारांचीच बोली याला पडते. आणि त्या अनुषंगाने शेवटचे षटक त्याच्या हिस्साला आले कृष्णा. तर अधिक धावा इथे पाहायला जरूर मिळतील. आणि त्यासाठीच उसाटणे टीमने थोडीशी शॉर्ट मीटिंग घेतली होती. एक्झॅक्टली या अशा घातक फलंदाजासमोर कुठल्या गोलंदाजाची निवड, तिथे निवड झाली ती म्हणजे गोलंदाज उज्ज्वल डोपरीची. षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल काय घडणार. थोडीशी गती कमी राखली. शॉटन पुल केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आलाय. बॅक टू बॅक स्वप्नीलच्या बॅटनं दुसरा षटकार. मचपा ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर कृष्ण सर आपण पाहिलं तर अधिकतम आपल्या टीम मध्ये 2 ते 3 गोलंदाज चांगलेच असतात, त्यात शंका नाहीये. परंतु जेव्हा 5 ते 6 षटकांचा सामना होतो ना, 4थ्या आणि 5व्या गोलंदाजाचा वापर करावा लागतो ना, थोडासा विचारच करावा लागतो की इथे गोलंदाजी चांगली होईल का. शॉटन पुल करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं जाईल. नोचा इशारा आलाय. त्यामुळे झेल जरी पकडला तरी त्याचा काही बेनिफिट नाहीये. परंतु सिंगलच धाव मिळाली कृष्णा. जर डबल मिळाले असते तर अधिक चांगलं झालं असतं. आणि या 2 धावेच्या मदतीने एकूण धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 52. आत्ता खरी मजा येणार आहे कृष्णा. कारण का उसाटणे संघाकडे सुद्धा ताकदवर फलंदाजी आहे. परंतु त्यासाठी बोरकर टीमनं इथे मात्र जो गनिमी कावा शेवटच्या ओव्हरमध्ये आणलाय ना, त्यासाठी त्यांना 100च्या 100 नंबर द्यावे लागतील. 3 बॉल अगदी 14 धावा आतापर्यंत या गोलंदाजाने खर्च केल्या. फ्रीटचा बॉल आहे आणि समोर वेदांत. इथे बॅटची आतली कडा. शॉर्ट लेगला तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव पाहायला मिळतोय. काही हरकत नाही कारण स्वप्नील स्ट्रायकर एंडला येतोय. त्यामुळे 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. स्वप्नील अगदी उत्सुक आहे की माझ्या वाट्याला असायला हवेत. इथे चांगलं प्रहार घडले तर अजून 60हून अधिक धावा डेफिनेटली बनतील. आणि या मॅच मध्ये एक चुरस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण का उसाटणे टीम मध्ये जर का पाहिलं तर अजय असोत, अमर असोत, धनंजय असोत, अनिकेत असोत, यासारखे खंबीर मित्र म्हणजे फलंदाजी आहे.
त्यामुळे तिथे 60हून अधिक धावा जरी असल्या तरी तिथे चेसिंग करण्यासाठी हा संघ कधीच मागे हटणार नाहीये, त्यात शंका नाहीये. पुढचा बॉल, 5वा बॉल होता. इथे मात्र नटराज स्टाईलनं त्याला स्क्वेअर लेगकडे ढकलले गेले. रनआउटची संधी, परंतु फेकी खराब आहे. एक्झॅक्टली एसटी रक्षक कोण आहे त्याकडे मी म्हणेल लक्षच नव्हतं खेळाडूचा. अनिल डोबरी सध्या एसटी रक्षण करतात, परंतु फेकी झाली अजय भंडारीकडे. त्यामुळे हा थोडासा थ्रो, वाईट थ्रो आला आणि तिथे स्वप्नीलला जीवनदान म्हणू शकाल. 2 धावा पाहायला मिळते, 55 धावा. एक मोठा हिट शेवटच्या बॉलवरती आला तर 60 गाठून जाणार. परंतु उसाटणे संघ इथे अपेक्षित असं की डॉट बॉल येणं गरजेचं आहे, कारण का 60हून प्लस धावा बनल्या गेल्या तर थोडासा माइंडसेट बदलला जातो बॅटिंगसाठी, आणि 60हून अधिक म्हणजे कमी राहिल्या तर थोडासा प्रेशर कमी होईल. फटका चांगला आहे परंतु डाऊन द ग्राउंड राहिलाय. एकदा मिळेल दुसरीचा प्रयत्न. फेकी अचूक आहे. स्ट्रायकर एंडला 2च पाहायला मिळतील. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. अगदी शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग राहिली, कौतुक करावं लागेल चिंट्याचं म्हणजे स्वप्नीलचा. चांगली फलंदाजी. 18 बॉल आणि 11 बॉल आणि 23 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं. सांघिक कोठ्यामध्ये धावा एकूण बनल्या गेल्यात त्या म्हणजे 57, आणि 30 बॉलमध्ये आता उसाटणे टीमला 58 धावा बनवायच्या आहेत. या पहिल्या विजयाची आतुरता ज्यासाठी लागली गेली ती पूर्तता करण्यासाठी. हॅलो, तर लहू आपण काही सन्मान या व्यासपीठावरती घेतोय. या स्पर्धेमध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, तर मी शिवयुवा चषकाचे आमचे शिवयुवा मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय नामदेव पाटील यांना विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आपण इथे करायचे आहेत. तर सन्माननीय बालाराम पाटील यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सिद्धी करवले गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय बालाराम पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. हेच तर नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय बालाराम पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर आमचे विकी भोईर बोरकार संघाचे पुरस्कर्ते आणि तुर्भे गावचे आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक आदरणीय विकी भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. बैलगाडा शर्यतीमध्ये देखील खूप मोठं नाव ज्यांचं गाजतंय. त्याचबरोबर सन्माननीय अनिलदादा पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. त्यांची उपस्थिती आज या स्पर्धेला लाभलेली आहे. शिवयुवा चषकामध्ये सर्व मान्यवर मंडळीचं आम्ही पुन्हा एकदा मनशा स्वागत करतोय. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अनिलदादा पाटील यांचा सन्मान होतोय. थँक्यू. थँक्यू सो मच. खरं तर पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. संदीप सर, आपण पाहिलं तर
बोरकार टीमनं इथे मात्र धावा बनवल्या गेल्या 56 आणि 57 आणि 58 धाव्यांचं लक्ष कशा पद्धतीने आता औसाड्य संघ या धाव्यांचा पाठलाग करेल की धावांचा पाठलाग करताना थांबेल याचा धावतं वर्ण ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे संदीपजी पाटील सरांचा गौड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो. यस, धन्यवाद लहू. तर मी पुन्हा एकदा चिंचपाडा संघ आणि जोवेली संघ या दोन्ही संघांना सूचना आहे की आपण लगेचच टॉससाठी उपस्थिती दाखवायची आहे. यानंतरची लढत असेल चिंचपाडा वर्सेस जोवेली या दोन संघांमधले असेल. हेलो. यस, धन्यवाद. तो चलेंगे मैदान की तरफ. आए हुए सभी दर्शकों का स्वागत है. शिव युवा चषक का आगाज हम देख रहे हैं. आज का दूसरा दिन और दूसरे दिन का पहला मुकाबला सुबह का सत्र, जहां से टॉस जीतने के बाद स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीम के कप्तान अनिल ढोपरी ने डिसाइड किया कि हम फील्ड करेंगे और फील्ड करते दौरान 5 ओवर में एक अच्छा स्पेल उनका नजर आया. लेकिन फिलहाल जो बल्लेबाजी में आई थी बोरखार टीम, विहान 11 बोरखार टीम, जिन्होंने तकरीबन 57 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं. 58 रनों का लक्ष्य रखा गया है. लेकिन जिस तरह से शुरुआत हुई थी ना बोरखार टीम की, थोड़ी सी लटखराई थी पारी, लेकिन बाद में मिडल ऑर्डर के बल्लेबाजों ने जबरदस्त परफॉर्मेंस दिखा और अंत में 57 के करीब टोटल को पहुंचा दिया है. लड़ने के लिए यहाँ पर ये टारगेट उन्होंने एक हासिल किया है. लेकिन अजय भंडारी जैसे एक नामी खिलाड़ी है जो हमेशा प्रॉपर बल्लेबाजी करने में माहिर रहता, और इस दौरान यहाँ से यह अजय का पहला करारा छक्का. शॉट निकली है. थोड़े देखते रहे, फाइन लेग का दायरा वो देख रहे हैं कि ये गेंद इसी एरिया में मैं भेजना चाह रहा था, लेकिन गेंदबाज भी आपसे शातिर है जिन्होंने आपके रवैये को आजमाया था. बिल्कुल अच्छी गेंद थी है गेंदबाज शुभम डाकी की. गेंद हवा में है विकेटों के पीछे, और इस बीच कोशिश तो हुई थी, जबरदस्त ये कोशिश थी सोमनाथ ठाकुर की, लेकिन कोशिश के अलावा यहां पर बल्लेबाज को मिले 2 रन. 8 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. 8 के 8 उसी के नाम है, अजय भंडारी. फिर से एक बार यहां से गेंद बाहर की तरफ नजर आई, ऐसे में वाइड का इशारा. अतिरिक्त रूप में 1 रन की बढ़ोतरी. चलिए अंपायर से बहस न करें. यस, बाउंस के लिए यहाँ पर जरूर चेक करेंगे.
जो है या नहीं, एग्जैक्टली क्या है। इट्स वाइट। तो यहां से गेंद काफी हाइट के ऊपर नजर आई थी, यही दर्शाया यहाँ पर थर्ड अंपायर की तरफ से, और बिल्कुल ये वाइड है। अतिरिक्त के रूप में 1 रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर है 9 रन। जोवेली टीम के करण धुले यहाँ पर आए हैं, उनसे गुजारिश है कि करण आइए स्टेज के ऊपर। और ये बिल्कुल छोड़ने वालों में से नहीं। आप यदि इस तरह की गेंद अजय भंडारी के सामने फेंकेंगे तो इसका हर्ष ही होगा। 6 रन आए हैं। जबरदस्त बल्लेबाजी यहां पर होती हुई। तो 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 गेंदों का खेल महज बचा हुआ है। 2 छक्के अब तक इस ओवर में लगते हुए नजर आए हैं अजय भंडारी के बल्ले से। 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। थोड़े से महंगे साबित होते हुए 58 रनों का पीछा करना है, और 58 रनों के इस टोटल में यदि इस तरह के पहला ओवर आते हैं तो निश्चित तौर पे कहीं ना कहीं टीम के लिए मुश्किलात खड़ी हो जाती है, लेकिन फिर भी क्रिकेट है। ओह, जबरदस्त गेंद थी। उतने ही बेहतरीन तरह से क्लाई का इस्तेमाल करते हुए खेला है शॉट को। शॉट फाइन लेग में खिलाड़ी वहां पर नजदीक मौजूद थे, और इस वक्त सिंगल मिलेगी अजय भंडारी को। टीम का टोटल इस 1 रनों के साथ 17 रनों के ऊपर। अभी भी इस ओवर की महज अंतिम गेंद बची हुई। पहला पावर प्ले चल रहा है, लेकिन पावर प्ले के अंदर सुनील अच्छा खासा यहाँ पर ये टोटल अब तक तो बना लिया है टीम उसाटने ने। और इस बीच ये गेंद इस वक्त, और ये हुआ क्या है, बल्लेबाज भी आउट, नो बॉल कॉल भी है, बाउंस थी अगेन। और ये आपने क्या किया, खाया पिया कुछ नहीं और गिलास तोड़ा 12 आना, जो मिला था, लेकिन उसके ऊपर आपने भी उन्हें दे दिया। तो यहां से ये विकेट मिली है, पहली विकेट एक बोनस के रूप में मेरे हिसाब से मिली है, लेकिन विकेट कीपर की चालाकी सुनील यहां पर नजर आई, क्योंकि ये होना चाहिए 18 रन। ये स्वप्निल की ये चालाकी थी, चिंट्या। तो एक गेंद में अभी भी शेष बचे हुए हैं। इस ओवर की टोटल है 18 रन, 58 रन अब तक तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। अभी भी बड़ा फासला तय करना है सुनील, क्योंकि ऐसा नहीं है कि ये 58 रन कुछ कम है, क्योंकि क्रिकेट में यदि 1-2 विकेट आप फटाक से ले लेते हैं, अच्छा स्पेल फेंकते हैं, तो निश्चित तौर पे प्रेशर हो जाता है बल्लेबाजों के ऊपर। लेकिन अजय भंडारी पूरे खुलकर खेल रहे हैं, अब तक पूरे माइंडसेट के साथ वो मैदान के अंदर डटे हुए हैं, लेकिन इस समय नए बल्लेबाज। और ये क्या हो गया, और यहां से देखेंगे अंपायर की क्या क्या इशारा, यस इट्स आउट, रन आउट के रूप में। यहां से नहीं तो वहां से कहीं से तो मिला, लेकिन ये बल्लेबाज जो आउट हुआ है सुनील, ये भी कुछ कम नहीं था, ये भी एक आक्रामक बल्लेबाज ही था। तो ऐसे में ये दूसरा विकेट मिल चुका है रन आउट के तौर पे। तो पहले ओवर का खेल
महज यहाँ से समाप्त होता हुआ। टोटल की बात करें तो 18 रन 2 विकेट के नुकसान पर। इस करण धुले इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है। जोवेली टीम के एक सक्षम खिलाड़ी और बदलापुर के एक नामी क्रिकेटर, तो जरूर उनका भी स्वागत है। और चिंचपाड़ा टीम से भी अनुरोध है कि आप भी प्रस्थान कीजिए, इसके बाद आप ही का मुकाबला है। तो यहाँ से पहले ओवर में आए हैं 18 रन 2 विकेट का नुकसान हो चुका है। 58 का पीछा करना, अभी भी 40 रनों की दूरी है बची हुई 24 गेंदों में। विहान 11 बोरखार टीम खेल रही है। विकी भोईर जो तुरभे के हमारे भांजे हैं, उनकी ये टीम, उन्होंने इस टीम को पुरस्कृत किया है। तो ज़रूर यहाँ से वो भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं। हमारे करोला के आदेश पाटिल, वो भी एक अच्छे कमेंटेटर है। आदेश, स्वागत है आपका भी। तर याचबरोबर आमचे सन्माननीय सिद्धी करवले गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय बालाराम पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आणि त्याचबरोबर अनिलदादा पाटील सिद्धी करवले यांच्याकडून 1500 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी आम्हाला पुरस्कृत केलं आहे। त्याबद्दल मी शिव युवा कमिटीच्या वतीने, शिव युवा चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तो अब अनिकेत ठोपरी मैदान के ऊपर आ चुके हैं। एक रन सिंगल लेकर निश्चित तौर पे अजय को स्ट्राइक के ऊपर लाकर खड़ा किया है। और ये तो बिल्कुल मेजबानी थी अजय के लिए, पूरी तरह से खुलकर खेलने का मौका था। और ये गेंद सीमा पार 6 रनों के लिए, और 6 के साथ टोटल 25 के ऊपर। कला मैदान के अंदर डटकर खेल रहा है। योद्धाओं की यही तो पहचान होती है, और योद्धा की तरह यहां पर लड़ रहा है इस समय अजय भंडारी। लोअर फुल टॉस थी, हल्के हाथों से स्टीयर किया इस गेंद को। मिड विकेट पूरी तरह से खाली, गेंद सीमा पार, ये आता हुआ शानदार चौवा। 7 गेंदों में 25 रनों के ऊपर अब तक अजय भंडारी खेल रहा है। टीम का टोटल देखा जाए तो 29 रन, यानी कि पूरे के पूरे रन उन्हीं के नाम आते हुए नजर आ रहे हैं। यही तो पहचान होती है अच्छे खिलाड़ी की। लेकिन बोरखा टीम को सोचना है अब इस बल्लेबाज के ऊपर किस तरह से रोक लगाई जाए। कलाई का इस्तेमाल करते हुए शॉर्ट फाइन में खिलाड़ी वहां पर तोड़कर जब तक गए तब तक 2 रन लेने का मौका मिला। 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 31 रन, 31 रन। दूसरा ओवर चल रहा है। गेंदबाजी के तौर पे वेदांत डाकी हैं। पहले ओवर में भी ज्यादा रन खर्च किए थे गेंदबाज शुभम डाकी ने। 2 विकेटें रनआउट के रूप में वो मिली थी टीम बोरखार के लिए। लेकिन यहां से पूरी तरह से अजय भंडारी इस टीम के ऊपर आक्रामक हो रहा है। लोअर फुल टॉस थी, गेंद सिंगल के लिए जरूर यहां पर दौड़े हैं।
लेकिन एक ही रन मिलेगी। अनिकेत कोई रिस्क नहीं लेना चाह रहे हैं, वो भी जानते हैं उसके अंदर भी क्षमता है, ताकतवर टीम है। रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम यानी कि पूरी तरह से ज्यादा घूमने वाली ये टीम है, हर एक टूर्नामेंट में उनका हिस्सा रहता है। रायगढ़ हो, ठाना हो, कई जगह के ऊपर नए नए जगह के ऊपर ये टीम चली जाती है खेलने के लिए और अच्छा परफॉर्मेंस देकर रहती है और उन्होंने अपनी पहचान भी अच्छी तरह से बनाई है। आज इस सिद्धि करवले के इस सरजमीन के ऊपर आज ये दोनों टीमें खेल रही। उरन विभाग से बोरखाल टीम आज यहाँ पर उतरी है, वो भी कुछ कम नहीं है। अच्छा यहाँ पर प्रयास था, लेकिन इस समय ये तो डॉट गेंद निकली थी, बहुत देर बाद सुनील डॉट गेंद आई थी। मेरे हिसाब से फील्डिंग तो अच्छी हुई थी, लेकिन वहां पर थ्रो कुछ खराब, लेकिन फायदा मिला अनिकेत और अजय को। 1 रन मिली और इसके साथ 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर देखा जाए 33 रन। चलिए चिंसपाड़ा टीम के कप्तान बाड़ा और जोवेली टीम तो यहाँ पर शायद उपस्थित हो रही है। करण तो आए हैं, आधे खिलाड़ी उनके भी आए हैं। fortune.in यहाँ पर इस टूर्नामेंट का लाइव कवरेज दिखाया जा रहा है। आज गोटिया कहीं दिख नहीं रहा है, बाहर गया है। गोटिया की जगह दूसरा कैमरामैन आपका भी स्वागत है, प्रीतम मडवी। हाँ, भांजे सुनील के। ये युवा जो है, शिव युवा के सभी युवा बहुत तारीफ लायक काम आप कर रहे हैं। हर साल बेहतरीन तरह से कुछ नया दिखाने की कोशिश, और इस साल तो यहाँ आने के बाद आंखें घूम जाने वाला जैसा काम। 3 स्कूटी ये पहली मर्तबा विक्रांत टूर्नामेंट में देख रहे। बाइक बाहर एक टूर्नामेंट में देखने को मिलती है, लेकिन स्कूटी आपने 3 रखे, ये बड़ी बात आपने यहाँ पर रख दी है। अगले साल और कुछ नया करने की आप मंशा रखेंगे और भगवान उसमें भी आपको कामयाबी देगा, उसमें कोई कतई संदेह नहीं है, क्योंकि कार्य अच्छा है। जितना भी डोनेशन होता है उतना पूरा शिव जयंती के उत्सव पर खर्च किया जाता है, वहां पर इस्तेमाल किया जाता है, सामाजिक कार्य के लिए इस्तेमाल किया जाता है। इससे बड़ी बात क्या हो सकती है? ये कहीं घूमने के लिए नहीं चले जाते। मैच खत्म होने के बाद शिव युवा चषक के आयोजन करता जो है युवा है, वो कहाँ पर ट्रिप नहीं निकालते हैं। ये जो उनका काम है वो खाली समाज कार्य के लिए होता है। इससे बड़ी बात क्या हो सकती है? ये मिसाल आपने जो रखी है वो तारीफ लायक। स्कोर है इस समय 34 रन। क्यों टेंशन ले रहा है अजय? हाँ, 17 में 24 रन चाहिए। हाँ, ये तो हमेशा वहां से स्कोर पूछता रहता है, ये हमें पता है। अजय भंडारी हो, बहुत ही बेहतरीन ये गेंद थी, उतनी बेहतरीन तरह से इस गेंद को खेला था अलोंग द कारपेट, लेकिन मिड ऑफ में, शॉर्ट मिड ऑफ में खिलाड़ी जो मौजूद थे इसलिए मिड ऑफ की तरफ उनसे कुछ गलती हुई। सुनील, जब आपके सामने स्कोर कुछ कम हो, यदि ये 58 का टोटल इतना कम भी नहीं था मेरे हिसाब से, लेकिन पहले ओवर में 16 आने के बाद, 18 आने के बाद ये स्कोर पूरी तरह से थोड़ा धीमा चला गया ऐसा लग रहा है, और उसमें आप ऐसी फील्डिंग करेंगे तो ये स्कोर जल्द से जल्द खत्म होगा। अनिकेत ढोपरी इस समय इस हलंग द कारपेट खेलते हुए ऑन साइड में लॉन्ग ऑन के क्षेत्र में शॉट में आकर गेंद को रोकने की कोशिश वहां पर नजर आई थी विघ्नेश टाकी द्वारा, लेकिन सिंगल मिलेगी। एक सिंगल के साथ स्कोर है तकरीबन 35 रन। यस, बिल्कुल अनिकेत जानता है क्योंकि इसके अंदर भी क्षमता है, लेकिन अजय वहां पर आक्रामक है, तो मैं क्यों वहां पर कुछ बड़ा सोचूं। सो अजय को ही ये मौका दिया जाए, ऐसा उन्होंने सोचा है शायद।
यस, अब तक तो अच्छा प्रयास बिल्कुल, क्योंकि 4 गेंदें फेंकी, अब तक बड़ा हिट खेलने का मौका उन्होंने नहीं दिया है। इस समय यही सोच नजर आ रही है। टोटल 36 रन। शुभम डाकी, हो रिवर्स खेलने की कोशिश, कामयाबी मिलती हुई। थर्ड मैन पूरी तरह से खाली, सीमा रेखा पार, ये आता हुआ अनिकेत ढोपरी के बल्ले से चौवा। आपण पाहिली बी, त्यानंतर ये कालच्या बी पोल मधून पाहायला गेलं तर स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीम हा क्वालिफाय झालाय सुपर 12 साठी, आणि ये पोल मधून हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी हा संघ ये पोल मधून सुपर 12 साठी क्वालिफाय झालाय। आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायचं आहे बी आणि ए पोल मधून कोणते दोन संघ सुपर 12 साठी क्वालिफाय होतील। तो चलिए, जीत के लिए अब 12 गेंदों का खेल महज बचा हुआ है, 17 रनों की जरूरत है। मैच के अंदर अभी भी जान है, क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती है सुनील, तब तक कुछ कहा नहीं जा सकता है। क्योंकि क्रिकेट नाम ही ऐसा है, क्योंकि जिस तरह से कभी कभार हमने ऐसे कई मुकाबले देखे भी हैं, 6 गेंदों में 6 रन, 6 गेंदों में 1 रन भी नहीं बनते हुए देखे, और 6 गेंदों में 36-42 ऐसे रन भी बने हैं। तो क्रिकेट में क्या कब होगा उलटफेर उसका अंदाजा नहीं लगाया जाता है। लेकिन यहां से अजय भंडारी की गाड़ी पूरी तरह से यहां पर गति के साथ चल रही है मैदान के अंदर, लेकिन उसी अजय भंडारी के ऊपर यदि रोक लगाना है तो यहां से गेंदबाज को आपके हर एक गेंद के ऊपर सोच समझकर विचार विनिमय करके गेंद को डिलीवर करना होगा। सो ऐसे में पहली गेंद डॉट फेंकते हुए इस समय स्वप्निल उर्फ चिंट्या रिवर्स अटेम्प्ट करना चाहता, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। डॉट गेंद की है समाप्ति, यानी कि बैक टू बैक 2 गेंदे डॉट, यानी कि यहां से अब बची हुई 10 गेंदे, 17 रनों की अभी भी जरूरत है। मैच के अंदर एक अलग ट्विस्ट आ रहा है। लेकिन यहां से अजय भंडारी को कब तक आप रोकेंगे, ये भी बड़ा सवाल है। ये बड़ा हिट, 6 रन मिले हैं, और 6 रनों के साथ मुकाबले के अंदर पूरी तरह से शिरकाव करती हुई टीम उसाट ने टोटल 47 रन। अब जीत के लिए 11 रन चाहिए, 9 गेंदें बची हुई हैं। तो सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा के हुनर क्रिकेटर, रायगढ़ के नामी
बाला यहाँ पर आ चुके हैं, रोशन पाटिल उर्फ बाला। तो बाला आइए, स्टेज के ऊपर आपका स्वागत है। फिर से एक बार ये देखिए, एक और बेहतरीन चौवा अजय भंडारी के बल्ले से। पहले मैच में यहाँ पर आक्रामक पारी अदा करते हुए अजय भंडारी, देखेंगे सुनील क्या जानकारी देते हुए। टोटल टीम का तो पहुंच चुका है 51 रन और अजय भंडारी 15 गेंदें अब तक उन्होंने फेस की और 40 रनों का योगदान यहां पर अब तक दिया है। जबरदस्त पारी और ये नो बॉल कॉल है और यहां से मुकाबला मेरे हिसाब से विनिंग पारी खेलकर यहां पर अजय भंडारी मैदान से आते हुए जबरदस्त ये मुकाबला रहा। लेकिन बिहान 11 बोरखा टीम ने भी अच्छी कोशिश की। हार जीत तो होती रहती है लेकिन कोई बात नहीं है। यहां से इस सिद्धि करौले के शिव युवा चषक में आपने हिस्सा लिया, अच्छा खेल दिखाया, तो हमारे मैनेजमेंट कमेटी की ओर से और कमेटी डिपार्टमेंट की तरफ से भी बिहान 11 बोरखा टीम का हम शुक्रिया अदा करते हैं और जीत की बधाई देते हैं निश्चित तौर पे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीम को, जिन्होंने अच्छी पारी यहां पर अदा की। जबरदस्त परफॉर्मेंस दिखाया अजय भंडारी ने। 16 गेंदों में 46 रन और ओवर फेंकते हुए 3 विकेटें उन्होंने अपने नाम की। तो मैन ऑफ द मैच का खिताब यहां पर बिल्कुल अजय को दिया जाएगा। हमारे भांजे विकी भूईर, आपका भी धन्यवाद करते हैं।